या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने मेजर ध्यानचंद हॉकी मैदान नेहरू नगर पिंपरी चिंचवड या परिसरात आपण आहोत आणि या परिसराच्या अंतर्गत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान या ठिकाणी आपण पाहत आहोत। या मैदानामध्ये पूर्ण सर्व सुविधा युक्त असं हे मैदान या ठिकाणी उपलब्ध आहे। या मैदानाचा हा पॅरापेट्स आणि ह्या मैदानामध्ये ही गोल पोस्ट विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चालणारा सराव या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। सगळे कर्मचारी वर्ग, कोचेस, परिवार आणि ह्या मैदानाची ही पूर्ण मैदानाची पार्श्वभूमी या ठिकाणी दिसत आहे। आशिया खंडातील जवळ नामांकित असं मैदान म्हणता येईल आणि पूर्ण इंडियाचा विचार केला तर पहिल्या 5 ते 10 मध्ये मॉडेल अशा पद्धतीचे हे मैदानाची सुविधा या ठिकाणी आहे। या ठिकाणी आताच काही वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की सन्माननीय जे आंतरराष्ट्रीय खेळाडू जे पिंपरी चिंचवड आणि खडकी परिसरातील आहेत तर ते या ठिकाणी शिकवण्यासाठी इच्छुक आहेत आणि शिकवून फ्री ऑफ चार्ज शिकवू इच्छितात अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय खेळाडूचं वक्तव्य होतं की नाही हे माहिती नाही, परंतु पेपरमध्ये त्याच्यासाठी छापून आलं होतं। तर त्या अनुषंगाने आपण NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने ह्याची माहिती आपण घेत आहोत। या मैदानाला मेजर ध्यानचंद सरांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि हे मैदान चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाने या ठिकाणी बनवलेलं आहे। वर्ल्ड सिरीजच्या मॅचेस या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। यामध्ये नॅशनल गेमच्या पण मॅचेस झालेल्या आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे महापौर चषकचे सामने ही या ठिकाणी होत आहेत। प्रायव्हेट आणि महानगरपालिका याच्या अनुषंगाने या ठिकाणी या स्पर्धा होत आहेत। जवळजवळ 1000 विद्यार्थी या ठिकाणी आहेत। ही प्रेक्षक गॅलरी आपल्याला भव्य दिव्य अशी प्रेक्षक गॅलरी दिसत आहे। या ठिकाणी जवळजवळ 4 फ्लड लाईट ची खांब या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। ह्यामध्ये रात्री आणि मॅचेस होऊ शकतात। हे गोल पोस्ट जे आहे पोर्टेबल गोल पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे रॉड्स पाठीमागे दिसत असतील तर ते त्याच्याद्वारे हे गोल पोस्ट मागे पुढे केले जातात। स्वच्छता ठेवण्यासाठी त्याची हालचाल केली जाते। हे पाणी नेण्यासाठी पाणी मारण्याची प्रक्रिया प्रत्येक मैदानाला ही अर्धा तास पाणी मारलं जातं असं सांगितलं गेलं। याच्यामध्ये हे जो 6 हे वॉल या ठिकाणी आपणाला दिसत आहेत की ज्याच्याद्वारे पाणी हे मैदानाला मारलं जातं। तुम्ही चक दे इंडियामध्ये पाहिलं असेल की प्रत्येक बॉल हा जमिनी लगत सरपटत ते खेळाडू मारतात, तर त्याचं कारणच आहे की पाण्याशी सलग मारतात। त्याच्याविषयी विशेष माहिती कर्मचारी देतीलच। या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय कोच आणि गणेश लांडगे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून या हॉकी संदर्भात माहिती या ठिकाणी घेत आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर, याच्यामध्ये जे आज सर जे महानगरपालिकेचं अत्यंत बहुमूल्य असं हे मैदान या ठिकाणी महानगरपालिकेचे पदाधिकारी जे विजनरी आहेत त्यांनी इथं उपलब्ध करून दिले। तर ह्या मैदानाविषयी, मैदानाच्या इतिहासाविषयी काय सांगाल सर? मैदानाच्या इतिहासाबद्दल म्हणजे कधीपासून मैदान इथं साधारण चालू झालेलं आहे? आणि साधारण मैदान 90 सालापासून मैदान 90-91 साली। आणि याच्यामध्ये कोणत्या दर्जाच्या स्पर्धा झाल्यात सर? त्याच्या दरम्यान हे आलंय सिनियर नॅशनल, वर्ल्ड सिरीज, लोकल स्पर्धा तर कंटिन्यू चालूच असतात। ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल्स, महापौर चषक,
स्कूल हे स्टेट्स. सर याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की वर्ल्ड सिरीजच्या मॅचेस पैसे देऊन झालेले किंवा तिकीट विक्रीतून झाल्यात, हो. तर त्या कशा पद्धतीने आणि किती साधारण तिकीट विक्री होती किंवा तिकिटाचा दर? साधारण 150, 200, 250, 1000 अशा ह्या हिशोबाने होते. सर ह्या मैदानावर कोणत्या दर्जाचे म्हणजे साधारण नावं सांगता येईल की कोणते खेळाडू या ठिकाणी येऊन गेलेत? म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे खेळाडू आहेत भारताचे म्हणा परदेशातले म्हणा, तर त्याच्या विक्रम पिल्ले, धनराज पिल्ले, हे लोक या ठिकाणी येऊन गेलेत. हो. सर आता तुमच्याकडे ही मुलं या ठिकाणी आता सराव करताना दिसत आहेत, तर ही मुलांचा सराव कसा चालतो तुमच्या अंतर्गत? आणि सकाळी मुलं 7 वाजता येतात. 7 ते 10 वाजेपर्यंत सराव सकाळी चालू असतो. संध्याकाळी 5 ते 7 चालू असतो. दोन टाइम सराव असतो. ही मुलं पहिली ते दुसरीची मुलं बसणं यांचा सराव चालू असतो. शाळेची मुलं असतात ती सगळी, जेवढ्या पालिकेच्या शाळा आहेत, प्राथमिक माध्यमिक, ह्या हिशोबाच्या ह्याची आणि ही मुलं तिथे असतात. ही साधारण किती वाजता सराव सुरू करतात सर? सकाळी 7 वाजता. आणि 7 ते किती? 7 ते 10. सर हे आता कोणत्या लेवलला खेळतात ही मुलं या ठिकाणी? स्कूल लेवलला. स्कूल लेवलला जे वयोगटानुसार जे वयोगटात 14, 17, 19. याच्यामध्ये तुमच्यासह किती कोच या मैदानावर आहेत? नाही, मी एकटाच आहे. कॉर्पोरेशनच्या वतीने? आणि तुम्हाला कमी मानधनावर आहे? मानधनावर आहे. बरं. याच्यामध्ये सर किती विद्यार्थी पिंपरी चिंचवड मध्ये असतील जे शालेय स्तरावरती खेळतात सर? 1000 खेळाडू असतील. किती शाळेमध्ये घेतात सहभाग याच्यामध्ये? याच्यामध्ये जवळ 10 ते 12 शाळा सराव घेतात. 10 ते 12, त्याच्यापेक्षा जास्त नाही? जास्त नाही. आणि त्याच्यामध्ये पालिकाच्या शाळा 5-6 शाळा आपल्या पालिकेच्या असतात. आणि प्रायव्हेट मधल्या? प्रायव्हेटच्या 4 ते 5 शाळा आहेत. मी पिंपरी चिंचवड मध्ये 150 शाळांपैकी 5 ते 6 प्रायव्हेट आणि बाकीच्या सगळ्या पालिकाच्या. याच्यामध्ये मग अडचण काय येते की काय कारण? अडचण अशा झालेली आता हॉकी स्टिक आणि शूज हे सगळ्यात एवढं कॉस्टली झाले. 7 आणि 8 रुपयाला हॉकी स्टिक एक यायला लागली. सगळ्यात कॉस्टली इथून सुरुवात झालेली प्रॉब्लेम. आज गरीब मुलगा 8000 स्टिक घ्यायची म्हणलं तर तो विचार करणार सर मी एवढे कॉस्टली स्टिक कसे घेऊ. प्रायव्हेटचा हे प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इथं पालिका सगळे त्यांना फ्री मध्ये सगळे चार्ज म्हणजे फ्री मध्ये देऊन शिवाय परत जर त्यांचा परफॉर्मन्स असेल तर स्कॉलरशिप त्याला रोजचे 200 रुपये त्यांना देते. दत्तक मध्ये त्यांना घ्यायचे. म्हणजे लोकसहभाग जर वाढला तर महानगरपालिका त्याच्यामध्ये खर्च करू शकते असं तुम्हाला म्हणायचं? बरोबर आहे. सर तुम्ही मग इतर काय व्यवसाय करता का? तुम्हाला मानधनावरती किती वर्षापासून आहे तुम्ही? 2001 पासून आहे. 2001 पासून आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला काय वाटतं की महानगरपालिकेच्या वतीने हे सुविधा उपलब्ध करून देतात, मानधन देतात, शिवाय परत खेळाडूंना स्कॉलरशिप देतात, तर ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढण्यासाठी काय करावं? पालकांचा सहभाग वाढला पाहिजे. पालकांनी स्वतः आपले विद्यार्थी काय करतात स्वतः जरा इंटरेस्ट वाढला तर ऑटोमॅटिकली टीमा वाढतील आणि विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढेल. सर आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी काय फायदा होतो? मी पाहतोय आता एवढं छान मैदान या ठिकाणी आहे, सराव करण्यासाठी चांगल्या दर्जाचं कोणतेही इंजुरी होणार नाही एवढी भव्यदिव्य अशी काळजी या ठिकाणी घेताय. तुमच्या चांगल्या पद्धतीने वॉर्मअप चालू आहे विद्यार्थ्यांचा, तर काय म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने काय मुलांना फायदा होतो याच्यामध्ये? फायदा म्हणजे मुलं कधी आजारी नाही पडत. कंटिन्यू सराव असल्यामुळे मुलं शाळेत बी रेग्युलर येतात, ग्राउंडवर बी रेग्युलर असतात. हे मुलांना जास्त ऍडव्हान्टेज जास्त आहे मुलांचा. त्यामुळं त्यांची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि भविष्यात स्पर्धेला सामोरं जायची क्षमता त्याच्यामध्ये वाढते असं तुम्हाला वाटतं? ओके. आणि आता तुमच्या जे अंडरचे विद्यार्थी कोणत्या लेवलला गेलेत किंवा काय? जो तुम्ही आता 10 इंडिया कॅम्प पर्यंत पोरं गेले. इंडिया कॅम्प पर्यंत? त्याच्यातलं काय उदाहरण सांगता येईल? कोण? शब्बीर शेख. इंडिया कॅम्प PCMC कडून त्यांनी गेला. PCMC कडून इंडिया कॅम्प केला. बाकीचे स्कूल स्टेट युनिव्हर्सिटी कंटिन्यू पोर खेळतच असतात सारखे. तुमच्या सरावाचं काय तंत्र असतं की म्हणजे तुम्ही पहिलं वॉर्मअप करणं, बॉल वॉर्मअप करणं, त्यांचे मॅचेस कधी होतात? मॅचेस झडपीच्या मॅचेस कंटिन्यू होत असतात. रेग्युलर समजा प्रॅक्टिस मॅच कधी होते तुमची? रेग्युलर आम्ही काय करतो अंडर 14च्या प्रत्येक शाळेच्या हिशोबाने अंडर 14चे 17चे 19चे त्या हिशोबाने संघ निवडून
त्याच्यातनं मुलांना मॅचेस खेळून मग त्यांना आम्ही स्पर्धेकरता तयार करतो. पण हे मॅचेस कधी रविवारी वगैरे होतात किंवा काय असं रविवारी नाही, ते त्यांच्या त्या जेडपीकडनं त्या डेट त्या हिशोबाने मॅचेस. नाही, आता सरावाचे जे मॅचेस आहेत तुमच्या ते आम्ही रेग्युलर अशा टीमा ठरवून आम्ही रोजच्या रोज घेतो. म्हणजे टीम तुम्ही बनवणं आणि त्याच्यानुसार खेळणं असं पद्धतीने आम्ही तयार करतो. याच्यामध्ये गोल तुमचं ते कॉर्नर वगैरे याच्या संदर्भात कसं तुमच्या सरावाची काय पद्धत सांगता येईल? रेग्युलर जे आपण मॅचेस मध्ये खेळतो आम्ही त्या हिशोबाने आम्ही त्याचा पूर्ण सराव करतो. जे आपण मॅच खेळतो विद्यार्थी ते मॅच खेळणार आहेत त्यांना प्रत्येकाला समजून सांगणं हे असं नाही, हे पाऊल असतो, हे असतो. मी आज एक नॅशनल अंपायर आहे, आज महापौर चषक चालू आहे बालेवाडीला, तर त्या हिशोबाने जे बी रूल्स काय चेंजेस होतील ते मुलांना लगेच क्विक मुलांना सांगायचं हे आज चेंजिंग झालेलं आहे, असं नाही आता असं खेळायचं. आज लॉंग कॉर्नरचा रूल चेंज झालाय मॅचेसला. लॉंग कॉर्नर पहिले ह्या साईडने घ्यायला लागायचा, पण आता लॉंग कॉर्नर जो बॉल ह्या लाईनला आउट होईल तर त्या लाईनला ते पलीकडल्या 25 पासून चालू करावं लागतं. म्हणजे हा जो रूल चेंज झाला तो इंटरनॅशनल रूल चेंज झालेला. म्हणजे ह्याची माहिती तुम्ही अपडेट ठेवत अपडेट लगेच ठेवून लगेच विद्यार्थ्यांना सांगत असतो. मग तो विद्यार्थी लगेच अपडेट होऊन त्याला लक्षात येतो किंवा काय करायला पाहिजे. धन्यवाद सर, या ठिकाणी तुम्ही NSSC स्पोर्ट्स YouTube चॅनलला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी वृंद पण या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते नमस्कार सर, तुम्ही आता ह्या ठिकाणी कर्मचारी म्हणून आहात, त्याच्यामध्ये काय तुम्ही काळजी घेता मैदानाची सर? मुख्यतः ग्राउंडची स्वच्छता. स्वच्छता म्हणजे काय? काही पाला पातळ काय पडला असेल, काही घाण असते ते आम्ही स्वच्छ करत असतो नेहमी पाण्याच्या प्रेशरने. आणि बाकी या बाहेरची काय प्रोसेस आपल्या पॅसेज वगैरे काय असतात ते स्वच्छता सगळी. बर. आणि याच्यामध्ये पाणी मारण्याची प्रक्रिया कशी होते तुमची? इथे पलीकडे आमचं एक मोटर रूम आहे, तिथून पाण्याचे कनेक्शन आले, त्याची पाईपलाईन इथून अशी गेलेली आहे पूर्ण आणि जागोजागी त्याची अशी नोझल वगैरे अशी बसवले जाते. ती आम्ही ओपन केल्यानंतर मग त्यातून आम्ही चालू करतो. बरोबर. ते प्रेशरने पाणी येतं. म्हणजे नोझल किती असतात? हे टोटल आता इथे सध्या 8 आहेत, त्यातले 6 चालू आहेत. 6 चालू. याच्यामध्ये सर किती वेळ पाणी मारावं लागतो किंवा तरी साधारणतः एक अर्धा ते पाऊण तास आम्हाला लागतोच. अर्धा ते पाऊण तास पूर्ण ग्राउंड हे करायला. याच्यामध्ये आता एक ग्राउंड दिसताना ओलं काही ठिकाणी दिसते, काही ठिकाणी कोरडं. काय सरावला कसं आहे, सरावला त्यांना फक्त डी हा महत्वाचा असतो त्यांना सरावसाठी डी महत्वाचा. मग त्यानुसार तुम्ही पाणी मारण्याची प्रक्रिया. बरोबर. आणि याच्यामध्ये किती वेळ पाणी चालतं सर? याच्यामध्ये साधारण तरी 2-2.5 तास चालतं. 2-2.5 तास पाणी चालतं म्हणजे कम्प्लीट याला जर द्यायचं झालं तर. पण आणि तुम्हाला फक्त सरावासाठी पुरतं तात्पुरतं असेल तर अर्धा तास मारतो. या तुमचं नाव काय सर? सुनील ओवाळ. सुनील ओहाळ. तुम्ही कुठं राहिलाय सर? मी पिंपरी. आणि किती वर्षापासून एक सर इथं करताय? इथे मी आता 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष. म्हणजे याच्यामधले जे खेळाडू आहे, खेळाची पद्धत आहे, ह्याच्याविषयी पण तुम्हाला चांगली माहिती झाली असेल? थोडीफार आहे सर. धन्यवाद सर. या ठिकाणी नाव काय सर? कमलाकर कांबळे. कमलाकर कांबळे सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि तुम्हाला दिसत असेल की एका नामांकित वृत्तपत्राचा त्यांनी ज्या स्पर्धा घेतल्या होत्या त्याचा T-शर्ट त्यांनी या ठिकाणी घातलेला आहे. तर सर तुम्हाला ह्याच्याविषयी, आता तुम्ही कर्मचारी म्हणून पण आहात, तर तुम्ही किती वर्षापासून इथं आहात? मी साधारणतः 5 वर्षापासून इथं कामाला. 5 वर्षापासून. बर. आणि त्याच्यामध्ये तुमची ह्या मैदानाची काय काळजी घ्यायची, कशी घ्यायची, त्याची सगळी माहिती तुम्हाला आहे. हो. आता इथं त्या एंट्रीच्या ठिकाणी पाण्याचं म्हणजे पाय धुवून येण्याची प्रक्रिया, असं छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत इथं. तर याच्यामध्ये काय साधारण काय काय काळजी घेते, काय सांगाल तुम्ही? साधारणतः पहिलं आपण जे बाहेरचे ग्राउंडमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांचे शूज खराब असतात, चिखल असतो, माती असते, खडे असतात. आणि हे जे ग्राउंड आहे हे आपण हे ग्राउंड इंटरनॅशनल दर्जाचं ग्राउंड असल्यामुळं त्यांच्या बुटाची घाण ग्राउंड मध्ये येऊ नये म्हणून आपण तिथं टफ ठेवला पाण्याचा. त्याच्यामध्ये पाणी आहे. पहिलं मुलांना सांगतो आपण त्यामध्ये पाय बुडवा आणि नंतर ग्राउंड मध्ये या. त्याने काय होतं, जे माती आहे, जे चिखल आहे, गाळ आहे, घाण तो पाण्यामध्ये राहतो आणि स्वच्छ बूट झालेली ग्राउंड मध्ये जातो. त्यामुळे ग्राउंड खराब होत नाही. आणि
सर हे जाळी दिसती वरती ते ह्याचं काय त्याचं जाळी ह्याच्यासाठी आहे की ज्यावेळेस मोठे विद्यार्थी मॅच खेळतात त्यावेळेस प्रेक्षक बसतात ना पलीकडं, तर त्यांना बॉल लागू नये म्हणून आपण ते सेफ्टी म्हणून जाळी लावलेली आहे. उडून एखादा बॉल प्रेक्षकला लागला तर काहीतरी इजा होऊ शकते, त्यामुळे आपण एक सेफ्टी म्हणून ती जाळी लावलेली आहे. सर हे लाईट फ्लड लाईट दिसत आहेत जवळजवळ साधारण 18 लाईट तरी दिसतात एका खांबावर, असे 4 खांब दिसत आहेत. ते ह्या कितपत चालू आहे? ह्या कायमस्वरूपी चालूच आहे. ज्यावेळेस नाईट मॅचेस होतात त्यावेळेस आपण ह्या चालू करतो. शेवटच्या मॅचेस कधी झाल्या त्याच्या लाईट मॅचेस? आता लेटेस्ट 2-4 महिने झाले, पण टेस्टिंग चालू असतं रेग्युलर. टेस्टिंग चालू आहे. मॅच म्हणजे लाईट चालूच आहे, लाईट बंद नाही, लाईट चालूच आहे. सर ह्यावेळी ज्या वेळेला नॅशनल वर्ल्ड सिरीजच्या मॅचेस होत्या, आता तुम्ही गेली 5 वर्षे, ते वातावरण कशा पद्धतीने असतं? किती उत्साहवर्धक वातावरण? एकदम उत्साह म्हणजे भरपूर असं असतं की त्यावेळेस खरंच लोकांना वाटतं की आपण बी हॉकी खेळावं. ज्यावेळेस प्रेक्षक भरपूर असतात, ग्राउंड मध्ये मुलं असतात, गॅलरीमध्ये प्रेक्षक असतात, जे वातावरण असतं, लोक येतात, गर्दी होती आणि जे मॅचेस जो नाही का हर्षोल्लासित वातावरण असतं, त्यावेळेस प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपण बी हॉकी खेळावा आणि हॉकीमध्ये आपलं बी नाव व्हावं. म्हणजे ह्या मॅचेस ज्या वेळेला होतात त्यावेळेला लोकांची पब्लिसिटी होणं गरजेचं आहे, आणि ते झालं तर आहे ना प्रेक्षक संख्या वाढेल, त्याच्यामुळं ह्याच्यात पैसा वाढेल आणि त्याच्यात कंपन्या वाढतील आणि भारताला मेडल वाढेल, असं तुमचं मत आहे? बरोबर. धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही चांगल्या दर्जाची माहिती NSSC स्पोर्ट्स युट्यूबला दिली आणि तुम्ही नियमित या ठिकाणी मैदानाची काळजी घेताय, खेळाडूंची काळजी घेताय, प्रेक्षकांची काळजी घेताय, महानगरपालिकेची काळजी घेताय आणि पर्यायाने आपल्या भारताची काळजी घेताय. याबद्दल तुमचं महानगरपालिकेबद्दल बोलण्याबद्दल मला एवढा आनंद वाटतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकमेव अशी महानगरपालिका आहे की मुलांना फ्री ऑफ म्हणजे न चार्ज घेता कोणत्या बी शाळेतली मुलं असू द्या इथं फ्री खेळायला सांगतात की इथं तुम्ही या खेळा, तुमचं भवितव्य बनवा. पण काही मुलांना इंटरेस्ट आहे, काही मुलांना नाहीये. काही शाळा इंटरेस्ट घेतात, काही घेत नाहीत. पण जे पण मुलं येतात ना त्यांना नगरपालिका त्यांना बूट फ्री असते, हॉकी स्टिक फ्री असते, शिवाय त्यांना मानधन असतं, त्यांना सगळ्या सुविधा असतात. शाळेमध्ये पण त्यांना ते तेवढा वेळ देतात की बाबा खेळण्यासाठी त्यांना 1-2 तास सोडलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी महानगरपालिका सगळं करते. म्हणजे या ठिकाणी क्रीडा सभापती सन्माननीय जितेंद्र ननवरे साहेबांनीच ह्याच्यामध्ये चांगलं लक्ष आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी येणे इच्छितात तर त्याच्यासाठी त्यांनी काळजी घेण्याची प्रक्रिया करतात. तर म्हणजे महानगरपालिका चांगल्या दर्जाचं लक्ष देते हे तुम्हाला मनापासून वाटतं? बरोबर. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी तुम्ही या खेळाडूंची या मैदानाची माहिती दिली आणि महानगरपालिकेच्या बद्दलही तुम्ही सांगितलं, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. हे महानगरपालिकेने एवढ्या सुविधा दिल्या, ह्या खेळाचा तुम्हाला काय उपयोग सांगता येईल? काय त्याच्यामध्ये फायदा? सध्या तरी महागाई एवढी बिकट आहे की सध्या तरी कोणाला आपण प्रायव्हेट नोकरी म्हणा या म्हणा सरकारी निमसरकारी अशा नोकऱ्या मिळत नाहीत. हा एकमेव खेळ आहे, राष्ट्रीय खेळ जो आहे, कोणचा बी असू द्या, ऑलिम्पिकमध्ये कोणचा बी खेळ असू द्या, जर मुलं खेळली, मोठी झाली, नामांकित झाली तर त्यांना सहसा लगेच नोकरी मिळते. कोणत्या बी जॉबला, रेल्वेमध्ये म्हणा, कोणत्या बी सरकारी कर्मचारी म्हणून लगेच त्यांना ताबडतोब नोकरीमध्ये नियुक्ती करण्यात येते. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक खेळाडूने आणि खेळाडूंच्या आई वडिलांनी की आपली मुलं की खेळासाठी इच्छुक करून त्यांना खेळ शिकवायला पाहिजे आणि त्यांना ऑलिम्पिकमध्ये नाव कमवलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं बी नाव होईल, मुलाचं बी नाव होईल आणि त्यांना पण एक सरकारी जॉब लागेल. सरकारी जॉब शक्यतो लागत नाहीत. माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्या मुलांना नॅशनल गेम खेळून मोठं करावं, ऑलिम्पिकमध्ये नाव कमावं आणि आपल्या भारताचं नाव कमावं. निश्चित. म्हणजे ह्याच्यामध्ये मुलांचं करिअर होऊ शकतं, करिअर झालं नाही तर नोकरी मिळू शकते, नोकरी मिळाली तर त्यांचा संसार चांगला राहील असं तुमचं मत आहे? हा, बरोबर. धन्यवाद सर. थँक्यू.